हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? म्हटलं बरेच दिवस झालं तुमच्याशी गप्पा मारल्या नाहीत, थोड्या तुमच्याशी गप्पा मारू. आपले बरेच टॉपिक पेंडिंग होते, तर म्हटलं आज थोडं काहीतरी तुमच्याशी स्वतःबद्दल बोलू. काय चालू आहे तुमचं? आणि आज तुम्ही माझ्या चॅनलला एवढ्या जणांनी सबस्क्राईब केलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि जर काही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा आणि आजचं सबस्क्राईब पण करा. आज मी थोडं माझ्याबद्दल सांगते. माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, विद्या सचिन कबाडे. आणि एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. माझं लहानपण हे सगळं मुंबईमध्ये गेलेलं. लहानपण मुंबईत गेलं. माझे मम्मी पप्पा पण अजून मुंबईतच राहतात. स्कूल, कॉलेज सगळं काय झालं. डिग्री, डिप्लोमा पण माझं, इंजिनिअरिंग पण माझं मुंबईतच झालं. मी म्हटलं माझं इंजिनिअरिंग, डिप्लोमा, डिग्री पण माझं मुंबईत झालं. लेक्चरर पण मी ह्यालाच होती, मुंबईलाच होती. लहानाची मोठी मी मुंबईमध्ये झाली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कुर्डुवाडीला आले राहायला. आम्ही सगळेजण मीन्स माझं लग्न झाल्यावर आम्ही सगळेजण कुर्डुवाडीत राहतो. ही बघा आमची सानू. आणि ही आता सानू स्कूलमधून आली, म्हणजे 6 वाजता आली. त्याच्यानंतर तिने खाल्लं पिल्लं, थोडं खेळायला वगैरे गेली आणि आता थोडा होमवर्क करते सानू. फ्रेंड्स, तुम्हाला माझी सानू कशी वाटते हे मला कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा. आणि तुम्हाला एक दिवस माझ्या घराचं पण टूर नक्की मी करेल. लहानपण सगळं मुंबईमध्ये गेलं. मुंबईच्या स्कूलमध्ये मी लहानाची मोठी झाले. आणि असंच पण मला लहानपणापासून वाटायचं की टीचर व्हावं. माझ्या पप्पांना पण वाटायचं की मी टीचरच व्हावं. पण पप्पा म्हटले DED म्हणजे त्यावेळेस DED वगैरे करण्यामध्ये पप्पा म्हटले नको DED, आपण इंजिनिअरिंग करू आणि मग तू लेक्चरर हो. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वगैरे केलं. काही स्कूलचे पण असे काही माझे एक्सपिरियन्स आहेत की जे मला तुमच्याशी शेअर करू वाटतात. स्कूलमध्ये मी खूप मस्तीखोर होते, खूप मस्तीखोर. माझे 2 भाऊ पण सेम माझ्या स्कूलमध्ये होते, पण ते माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, माझ्यापेक्षा दोघंही लहान आहेत. माझा एक भाऊ मॅनेजर आहे GM कंपनीमध्ये, तो नागपूरला असतो. आणि एक लहान भाऊ माझा CET कंपनीमध्ये आहे, तो आय थिंक नेरूळला असतो. मध्ये तो युरोपमध्ये पण होता, आता नेरूळला त्याच्याच कंपनीमध्ये आहे. भरपूर काही आहेत एक्सपिरियन्स. कधी मी मला मुंबईला गेले ना तर माझं मुंबईचं पण होम टूर तुम्हाला नक्की शेअर करेल. माझं माहेरचं घर. आज मला माहेरची पण खूप आठवण आली फ्रेंड्स, कारण भरपूर दिवस झालं मी गेलेले नाही आहे. आणि 31 डिसेंबरला माझ्या पप्पांचं रिटायरमेंट आहे. माझे पप्पा पण रेल्वेमध्ये आहेत, तर त्यांचं रिटायरमेंट आहे, तेव्हा तर मी जाणारच आहे. मग म्हटलं आता 1च महिना आहे आणि आता दिवाळी वेकेशन पण वगैरे होऊन गेलेलं. मग म्हटलं आता नेक्स्ट मंथमध्येच आपण जाऊया. माझ्या पप्पांची रिटायरमेंटची पार्टी वगैरे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेल. मी जातानाचं सगळं काही तुमच्यासोबत आता इथून पुढे शेअर करणार आहे. त्याच्यामुळे माझा डेली व्लॉग तुम्ही बघत जावा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1st to 10th पर्यंत मी मराठी स्कूलमध्येच शिकलेली आहे. माझं पूर्ण शिक्षण मराठी स्कूलमध्येच झालेलं आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि डिप्लोमाला मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर डिग्री केली. डिग्री करत असतानाच फायनल इयरचा रिझल्ट लागायच्या अगोदरच मला कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून अपॉइंट झाले. मी जस्ट इंटरव्ह्यू द्यायला गेले होते, त्यांनी सिलेक्ट केलं. असं माझं लक होतं, त्याच्यामुळे होऊन गेलं. कारण स्टार्टिंगपासून मला ना असं लेक्चरर होण्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे माझं होऊन गेलं. आणि नंतर मग 4 वर्ष मी जॉब केला, लग्न झालं. लग्नानंतर काही जॉब करणं शक्य नाही झालं, कारण की मी जिथे कुर्डुवाडीत राहते तिथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहेत. सोलापूरला आहेत इंजिनिअरिंग कॉलेज, की जे अपडाऊनचा मला खूप त्रास होणार होता. म्हणून मग मी डिसाईड केलं की आपण घरीच राहून घरच हँडल करूया. माझे सासू सासरे वगैरे सगळे एकत्र, आमची जॉईंट फॅमिली आहे. मग मी घर वगैरे सगळं सांभाळूया म्हटलं आपण. आणि मग हे असं माझं सगळं लाईफ आत्ता जस्ट स्टेबल आहे.
आणि माझ्या स्कूलमध्ये खूप फ्रेंड्स होते, म्हणजे तर प्रत्येकाचेच असतात. पण आत्ता पण कोणी जर मला भेटलं ना तर म्हणतं की तू खूप चेंज झाली आहे, लहानपणी खूप मस्तीखोर होती, सगळ्यांच्या खोड्या काढायची आणि आता कशी काय एवढी शांत वगैरे झालेली आहे. म्हणजे कोणी जर मला जेव्हा मी मुंबईला जाते ना तेव्हा मला कोणी ना कोणी फ्रेंड्स भेटतं, तर ते मला बघून म्हणजे आश्चर्य वाटतं त्यांना की इतकी मस्तीखोर मुलगी की जिचं नेहमी रेकॉर्डमध्ये हे असायचं की आज हिने मस्ती केली नाही असं होणारच नाही. तर त्या तशा ह्याच्यातून मी आज खूप शांत झाली आहे फ्रेंड्स. म्हणजे माझ्यावरती विश्वास बसत नाही आणि पहिले खूप रागीट पण होते मी आणि आता माझं खूप स्वभाव पण शांत झालेला आहे. तर आज म्हटलं थोडं तुमच्याशी बोलूया. तर तुम्हाला माझ्या स्कूलचा एक ना खूप गमतीशीर किस्सा सांगते फ्रेंड. माझी एक फ्रेंड होती आणि मी काहीतरी खोड्या केल्या होत्या, म्हणजे आमची जस्ट हे झाली होती, भांडणं झाली होती दोघींची. म्हणून तिने डायरेक्ट टीचरला नाव सांगितलं होतं आमच्या मॅडमला की हिने मला असं असं मारलं म्हणून. तर मला टीचर खूप ओरडल्या होत्या फ्रेंड्स की अशी मस्ती करते वगैरे म्हणून. तर आम्ही स्टार्टिंगला तिथे शूज काढून ठेवायचो ना, म्हणजे असं आमच्या स्कूलमध्ये एक रूल होता की सगळ्यांनी तिथे रॅकवर शूज लावायचे आणि मग क्लासरूममध्ये बसायचं बेंचवर. तर मी तिचे शूज जे लपवून ठेवले होते ना फ्रेंड्स, म्हणजे लांब देऊन गवतात टाकले होते की जे तिला कधीच सापडले नाहीत आणि तिला शेवटी बिना चप्पलचं जावं लागलं होतं. म्हणजे मी एवढी मस्तीखोर होती मी. मला आठवलं ना फ्रेंड्स तरी मला खूप हसायला येतंय. आणि नंतर फ्रेंड्स मीच स्वतःहून जाऊन तिला म्हटली की तुझे शूज मीच फेकले होते. मला ती मागच्या वेळेस मी गेली होती ना मुंबईला, तेव्हा ती मला भेटली होती. तर मला म्हटली होती, म्हणजे तिच्या अजूनही लक्षात आहे की मी तिच्याशी खोडी केली होती. तर ती मला म्हटलेली अजूनही तू कोणाचे शूज फेकतेस का? तर मला ती म्हणत होती तुझं नवऱ्यासोबत भांडण झालं तर तू नवऱ्याचे पण शूज फेकून देते का? तर मी एवढी हसत होती ना फ्रेंड्स, तुमचा विश्वास बसणार नाही. म्हणजे की खूप नॉर्मल गोष्टी होत्या की आम्ही जस्ट 3rd-4th स्टँडर्डमध्ये असेल, मी त्यावेळेस 3rdमध्येच होती. तर मी हे असे हे असं काहीतरी मी करायची की माझ्या फ्रेंड्स त्याच्यामुळे माझ्यावर रागवायच्या पण आणि तेवढ्याच त्या मला जीव पण लावायच्या. आता मी त्यांना खूप मिस करते. जर कोणी माझ्या जुन्या फ्रेंड्स जर माझे व्हिडिओ बघत असेल ना तर मी त्यांना एक मेसेज देते की मी खरंच तुम्हाला खूप मिस करते फ्रेंड्स. आणि मी असे माझ्या खूप फ्रेंड्स आहेत की आता मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण आहेत मी अजूनही त्यांना त्या म्हणजे अशी कधी बसली ना फ्रेंड्स की निवांत वगैरे किंवा शांत असेल ना जास्त डोकं, तर मला हे असे किस्से आठवत राहतात की आपण कसं वागलो होतो. तर असे आठवत राहतात. आणि तुमचं पण असं काही स्कूलचं एक्सपिरियन्स असेल किंवा स्कूलमध्ये तुम्ही जर काही अशी मस्ती केलेली असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा की आमच्या पण सोबत असं काहीतरी झालं होतं किंवा आम्ही पण एक कोणासोबत काहीतरी असं केलं होतं, हे मला नक्कीच सांगा. चला फ्रेंड्स, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे हे पण मला कमेंट करून सांगत जावं की आम्हाला या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे म्हणून, तेही मी तुम्हाला सांगेन. आता आपल्या एक 3rd पार्ट आपला बाकी आहे की माझ्या मिस्टरांना रेल्वेची नोकरी कशी मिळाली, तो पार्ट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, टेक केअर.